नमस्कार मित्रो, आपल्याकडे 4 प्रकारच्या शेतजमिनी आहेत. जिरायत, बागायत, तरी, वर्कस. पण एवढं पुरेसं नाही आहे. या 4 प्रकारच्या शेतजमिनीमध्ये 2 सत्ता प्रकार असतात. भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2. भोगवटादार वर्ग 1 म्हणजे फ्री होल्ड, तुम्ही याला खरेदी विक्री करू शकता, याच्यावर बंधन नाही. पण दुसरा जो सत्ता प्रकार आहे भोगवटादार वर्ग 2, याच्यावर मात्र शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करता येऊ शकत नाही. आता गडबड काय झालं, महाराष्ट्रात लोकांनी सर्रासपणे सत्ता प्रकार 2च्या जमिनी खरेदी विक्री घेतल्या, सेल डीड झालं, मालकी घेतली, ताबा घेतला, शेती पण करत आहेत. पण सत्ता प्रकार 2ची जमीन असल्यामुळे सातबाऱ्यावर नावाची नोंद होत नाही. बरं, कायदा काय म्हणतो, अशा प्रकारच्या सगळ्या व्यवहारांना रद्द करा आणि जमीन सरकार जमा करा असं म्हणतो. नंतर शासनाच्या अशा लक्षात आलं की महाराष्ट्रभर हे व्यवहार झाले आहेत, आता रद्द करणं शक्य नाही. मग याच्यावर उपाय काय? खाली एक परिपत्रक नंबर देतोय. हा परिपत्रक काढलाय शासनाने आणि शासनाने असं म्हटलं, सत्ता प्रकार 2च्या ज्या काही बेकायदेशीर व्यवहारांतर्गत जमिनी हस्तांतरित झाल्या ते सगळे व्यवहार नियमाकुल करा आणि जे खरेदीदार आहे त्यांना लाभ द्या, 7/12 सदरी त्यांचं नाव घाला. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचा व्यवहार केला असेल, सत्ता प्रकार 2ची जर जमीन घेतली असेल, तर हे जे परिपत्रक आहे हे वापरून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. याच्यात फक्त 2 जमिनी वगळल्या आहेत, महार वतन आणि इनाम वर्ग 3 या 2 जमिनी वगळल्या आहेत. बाकी सगळ्या ज्या काही वर्ग 2च्या जमिनी आहेत, सत्ता प्रकार 2च्या जमिनी आहेत, त्यांना हे परिपत्रक लागू आहे.